आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे। परदेशी समितीच्या अहवालामध्ये 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे। सरकारमधल्या सूत्रांनी तशी एबीपी माझाला माहिती दिली आहे। तर अंतिम निर्णय होईपर्यंत लाभधारक शेतकऱ्यांची संख्या ही वाढणार आहे अशी देखील माहिती सूत्रांकडून कळतेय। कर्जमाफीसाठी 30 जूनची मुदत देण्यात आलेली आहे, पण त्यापूर्वीच कर्जमाफी ही होऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज हे त्यामुळे माफ केलं जाणार आहे। शेतकरी कर्जमाफी 25,000 कोटींची असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। आणि दरम्यान कर्जमाफीच्या मुद्द्यावरती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी काय म्हटलंय पाहूयात। माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निर्णय घेतला, आपल्याला कल्पना असावी की अधिवेशनामध्येच निर्णय घेतलेला आहे आणि 2 लाखापर्यंत शेतकरी बांधवांचं कर्ज जे थकीत आहे त्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। लवकरच त्याची कारवाई चालू होईल। जी लोक नियमित कर्ज भरत आहेत अशा लोकांना सानुग्रह अनुदान 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याची प्रक्रिया चालू आहे। त्यामुळं जो शब्द माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निवडणुकीमध्ये दिलेला होता त्या प्रत्येक शब्दाला न्याय देण्याची भूमिका, तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय घेताना आपण पाहतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।